नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. फेब्रुवारी महिन्यातील जे काही चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी वन लाईनर स्वरूपामध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 येथे भरविण्यात आले आहे. उत्तर आहे पुणे. पुण्यातील मोसी या ठिकाणी आपल्या भारतातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो जे आहे 2024 म्हणजे यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, संरक्षण उपकरण प्रदर्शन, तर हे भरवण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? पुण्यातील मोसी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 2. कासव महोत्सव 2024चे आयोजन येथे करण्यात आले आहे. उत्तर आहे वायंगणी बीच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच हे जे गाव आहे तर या ठिकाणी कासव महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिला कासव महोत्सव जो आहे तर तो 2006 साली आयोजित करण्यात आलेला होता बघा. मात्र हा पहिला कासव महोत्सव जो आहे तर तो रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास या गावामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. वेळास हे जे गाव आहे तर या गावाला आपण महाराष्ट्रातील कासवाचं गाव म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 3. संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण येथे करण्यात आले आहे. उत्तर आहे वाराणसी. वाराणसी या ठिकाणी संत गुरु रविदास महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. यांच्या 647व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पुतळ्याचं अनावरण कोण केलेलं आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि या पुतळ्याची एकूण उंची आहे 15 फूट. संत गुरु रविदास महाराज जे होते तर आपल्या भारतातील 15व्या शतकातील एक महान संत होते. प्रश्न क्रमांक 4. देशाच्या अध्यक्षतेखाली G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक होत आहे. उत्तर आहे ब्राझील. 2024मध्ये G20चं अध्यक्षपद जे आहे तर ते आता ब्राझील या देशाकडे गेलेलं आहे. 2023मध्ये आपण बघितलेलं आहे G20चं अध्यक्षपद आपल्या भारताकडे होतं आणि आता 2024मध्ये ब्राझील या देशाकडे गेलेलं आहे G20चं अध्यक्षपद. आणि ब्रिक्स गटाचं अध्यक्षपद जर म्हटलं तर 2024मध्ये आता रशिया या देशाकडे गेलेलं आहे बघा. ब्रिक्स गटाचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे गेलेलं आहे? रशिया या देशाकडे. प्रश्न क्रमांक 5. भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियनच्या 5व्या आवृत्तीला ठिकाणी सुरुवात झाली आहे. याचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी भारत आणि जपान यांच्या दरम्यान संयुक्त लष्करी सराव जो आहे धर्म गार्डियन तर याच्या 5व्या आवृत्तीला सुरुवात झालेली आहे. भारत आणि जपान यांच्या दरम्यान आणखीन एक हवाई दल सराव आयोजित केला जातो बघा, वीर गार्डियन नावाचा. वीर गार्डियन नावाचा भारत आणि जपान यांच्या दरम्यान हवाई दल सराव आयोजित केला जातो. आणि संयुक्त लष्करी सराव जो आहे भारत आणि जपान यांच्या दरम्यानचा तर त्याचं नाव आहे धर्म गार्डियन. प्रश्न क्रमांक 6. महिला प्रीमियर लीगचा वा हंगाम सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे दुसरा. महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL ज्याला म्हणतो आपण, वुमन्स प्रीमियर लीग, तर याचा कितवा हंगाम सुरू झालेला आहे? आता दुसरा हंगाम. गेल्या वर्षी म्हणजे पहिला हंगाम जो पार पडलेला होता WPLचा तर याचे विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावलेलं होतं आणि उपविजेतेपद जे आहे तर ते दिल्ली कॅपिटलच्या संघाने पटकावलेलं होतं. प्रश्न क्रमांक 7. 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी किती अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचे उद्घाटन केले आहे? याचं उत्तर आहे 550. 26 फेब्रुवारी रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी 550 अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. बँक ऑफ इंडियाचे अर्धवेळ अशासकीय संचालक आणि गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे MR कुमार. बँक ऑफ इंडिया जी आहे तर याचे अर्धवेळ अशासकीय संचालक आणि गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? MR कुमार यांची. नंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे? उत्तर आहे माल्टा. माल्टा हा देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? उत्तर आहे नेपाळ. बहुराष्ट्रीय लष्करी सराव जो आहे शांती प्रयास 4 तर हा कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे आता? तर नेपाळ या देशामध्ये. 4 म्हणजे या सरावाची 4थ्या क्रमांकाची आवृत्ती आहे. प्रश्न क्रमांक 11. द्वारका येथे भारतातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणी केले? याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपल्या भारतातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिजचं नाव काय आहे? तर सुदर्शन सेतू. आणि याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? गुजरातमधील द्वारका ठिकाणी. उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. या पुलाची एकूण लांबी आहे 2.32 किलोमीटर. सुदर्शन सेतूची एकूण लांबी किती आहे? 2.32 किलोमीटर. आपल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू पूल कोणता आहे? तर तो आहे बघा आपल्या महाराष्ट्रातील अटल सेतू. आपल्या महाराष्ट्रातील अटल सेतू जो आहे तर तो
मुंबई ते नवी मुंबई या 2 शहरांना जोडतो. या अटल सेतूची एकूण लांबी 21.8 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 12. देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र डॅश डॅश येथे स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर आहे विशाखापट्टणम. आपल्या भारतातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 13. भारत बायोटेक या कंपनीने डॅश डॅश टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे. उत्तर आहे टाईप 12. भारत बायोटेक ही जी कंपनी आहे त्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील कोणती लस तयार केलेली आहे? टाईप 12 नावाची. प्रश्न क्रमांक 14. महाबीज 2024चे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे दुबई. दुबई या ठिकाणी महाबीज 2024चं आयोजन 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. सहकारी तत्वावरील जगभरातील सर्वोच्च 300 कंपन्यांमध्ये भारताच्या डॅश डॅश कंपनीने प्रथम स्थान मिळवले आहे. याचं उत्तर आहे द इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. सहकारी तत्वावरील जगभरातील सर्वोच्च 300 कंपन्या ज्या आहेत तर त्यामध्ये आपल्या भारताच्या द इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीने प्रथम स्थान मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. नॅशनल पब्लिक हेल्थ इंडिया कॉन्फरन्स 2024 डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे. उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी नॅशनल पब्लिक हेल्थ इंडिया कॉन्फरन्स 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश राज्य सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला आहे. याचं उत्तर आहे आसाम. आसाम राज्य सरकारने नुकतंच मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा जो आहे 1935 तर तो रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीरमधील दोहा जिल्हा जो आहे तर त्या दोहा जिल्ह्यातील किश्तवार तालुक्यामधील चिनाब नदीवरती हा किरू जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. कोणत्या नदीवरती? चिनाब नदीवरती. प्रश्न क्रमांक 19. केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये डॅश डॅश सण साजरा करण्यात आला. याचं उत्तर आहे अटुक्कल पोंगल सण. आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये सण आणि राज्य विचारलं जातं. अटुक्कल पोंगल हा जो सण आहे तर कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20. NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचा पहिला सौर प्रकल्प डॅश डॅश राज्यात कार्यान्वित झाला आहे. उत्तर आहे राजस्थान. NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचा पहिला सौर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित झालेला आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 21. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 27 फेब्रुवारी. विभा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजच्या टोपण नावाने आपण ज्यांना ओळखतो तर त्यांचा जन्मदिवस जो आहे 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण त्यांच्या सन्मानार्थ मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो 2013 सालापासून. प्रश्न क्रमांक 22. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच डॅश डॅश अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. याचं उत्तर आहे 5. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आपल्या देशाला 5 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था समर्पित केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 23. जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा डॅश डॅश राज्यात स्थापित करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे गुजरात. जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र जे आहे ज्याचं नाव आहे वनतारा तर हे कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात येणार आहे? गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 24. ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा डॅश डॅश राज्याने केली आहे. उत्तर आहे तामिळनाडू. ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? तामिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 25. जागतिक NGO दिन 2024 डॅश डॅश रोजी साजरा केला आहे. याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारी. जागतिक NGO दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? 27 फेब्रुवारी रोजी. प्रश्न क्रमांक 26. जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद डॅश डॅश येथे सुरू झाली आहे. उत्तर आहे अबुधाबी. WTO जी आहे जागतिक व्यापार संघटना त्याची 13वी मंत्रिस्तरीय परिषद जी आहे तर ती अबुधाबी या ठिकाणी सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27. प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या डॅश डॅशव्या वर्षी निधन झाले. उत्तर आहे 72व्या. प्रसिद्ध गझल गायक जे होते पंकज उधास यांचं वयाच्या 72व्या वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 28. सेफ अंडर 60 महिला चॅम्पियनशिप डॅश डॅशमध्ये आयोजित केली जाईल. उत्तर आहे नेपाळ. सेफ अंडर 60 महिला चॅम्पियनशिप जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? नेपाळ या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 29. जामा मशिदीचे 14वे शाही इमाम डॅश डॅश हे बनले आहेत. उत्तर आहे शबान बुखारी.
जामा मशिदीचे 14वे शाही इमाम कोण बनलेले आहेत? शबान बुखारी. प्रश्न क्रमांक 30. भारतातील पाकिस्तानचे नवे उच्चायुक्त डॅश डॅश हे झाले आहेत. उत्तर आहे साद अहमद वरेज. आपल्या भारतातील पाकिस्तानचे नवे उच्चायुक्त कोण बनलेले आहेत? साद अहमद वरेज. प्रश्न क्रमांक 31. हरियाणा राज्य सरकारने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी डॅश डॅश कार्यक्रम सुरू केला आहे. उत्तर आहे सवेरा. स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी हरियाणा राज्य सरकारने कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? सवेरा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिक्कीमच्या पहिल्या रेल्वे स्थानकाची डॅश डॅश येथे पायाभरणी करण्यात आली. उत्तर आहे रंगपो. सिक्कीम राज्यातील पहिलं रेल्वे स्थानक जे आहे तर त्याचं नाव आहे रंगपो आणि याची पायाभरणी म्हणजे उद्घाटन जे आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रीय विज्ञान दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी. आपल्या देशाचे शास्त्रज्ञ जे होते CV रमन यांनी 28 फेब्रुवारी रोजी रमन इफेक्टचा शोध लावलेला होता आणि म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. कधीपासून? 1987 या सालापासून. 1987 सालापासून 28 फेब्रुवारी दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. 2024ला आपण जो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलेला आहे 28 फेब्रुवारी रोजी तर त्या दिवसाची थीम होती विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 34. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील डॅश डॅश येथे भारतातील दुसरे सर्वात मोठे अंतराळ बंदर बांधले जाईल. याचं उत्तर आहे कुलशेखरपट्टिनम. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील कुलशेखरपट्टिनम या ठिकाणी आपल्या भारतातील दुसरं सर्वात मोठं अंतराळ बंदर बांधलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 35. भारताचे नवीन लोकपाल म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर. आपल्या भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची आणि हे आपल्या भारताचे दुसरे लोकपाल बनलेले आहेत. आता यांच्या अगोदर आपल्या भारताचे पहिल्या क्रमांकाचे लोकपाल होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. सध्या आपल्या महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत विद्यासागर M कानडे. प्रश्न क्रमांक 36. ऑइल इंडिया लिमिटेड डॅश डॅश येथे पहिला ग्लोबल पार्टनर रोड शो आयोजित करणार आहे. उत्तर आहे अबुधाबी. ऑइल इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे तरी अबुधाबी या ठिकाणी पहिला ग्लोबल पार्टनर रोड शो आयोजित करणार आहे. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे S चोकलिंगम. पुण्यातील यशदाचे महासंचालक जे होते S चोकलिंगम यांची आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 38. अदानी ग्रुपने उत्तर प्रदेशातील डॅश डॅश येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल सुरू केले आहे. याचं उत्तर आहे कानपूर. अदानी ग्रुपने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोणत्या ठिकाणी सुरू केलेलं आहे? उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 39. मणिपूरचे मुख्यमंत्री N बिरेन सिंग यांनी डॅश डॅश हे ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. याचं उत्तर आहे राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन. मणिपूरचे मुख्यमंत्री जे आहेत सध्या N बिरेन सिंग यांनी राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 40. भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रकल्पाचे अनावरण डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे राजनांदगाव छत्तीसगड. आपल्या भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रकल्पाचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? छत्तीसगडमधील राजनांदगाव या ठिकाणी. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. 5व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात येणार आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न आहे 5व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील जे काही चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. या अगोदर पण आपण फेब्रुवारी महिन्यातील 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्यावर आधारित 2 व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेले आहेत. हा तिसरा व्हिडिओ आहे फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.